हे बेटा ग्राफवरती या हॉरिझॉन्टल लाईनला हॉरिझॉन्टल नंबर लाईन ही हॉरिझॉन्टल नंबर लाईन बरोबर, मध्ये 0 असणार, राईट साईडला पॉझिटिव्ह नंबर, लेफ्ट साईडला निगेटिव्ह नंबर. याला एक्स ऍक्सिस म्हणायचं. काय म्हणायचं याला? आडव्या नंबर लाईनला काय म्हणायचं? एक्स ऍक्सिस. उभ्या नंबर लाईनला म्हणायचं वाय ऍक्सिस. 1 2 3 4 खाली निगेटिव्ह नंबर -1 -2 -3. या उभ्या नंबर लाईनला म्हणायचं वाय ऍक्सिस, आडव्या नंबर लाईनला म्हणायचं एक्स ऍक्सिस, उभ्या नंबर लाईनला म्हणायचं वाय ऍक्सिस. या दोन ऍक्सिसमुळे जो प्लेन तयार झालेला आहे त्याला कोऑर्डिनेट प्लेन म्हणायचं. काय म्हणायचं? कोऑर्डिनेट प्लेन म्हणायचं. ठीक आहे. तर किंवा याला शॉर्टमध्ये कोऑर्डिनेट सिस्टीम पण म्हणतात. ठीक आहे. तर या कोऑर्डिनेट सिस्टीमवरती ग्राफ पेपरवरती एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ केले. तुम्ही एका ठिकाणी पॉईंट लोकेट केलात. फॉर एक्झाम्पल एक पॉईंट घेतला, तिथे ए नावाचा पॉईंट घेतला. या पॉईंट ए ची पोझिशन सांगू शकता. पॉईंट ए ची पोझिशन या ओरिजिन पासून किती लांब आहे तो पॉईंट ए, त्याची लोकेशन सांगू शकता. या पॉईंट ए चा लोकेशन सांगण्याची मेथड कशी आहे बघा. या ओरिजिन पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे त्याचा? या पॉईंट ए चा हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे? 1 युनिट आहे, बरोबर का? आणि पॉईंट ए चा व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे? 2 आहे. तर पॉईंट ए चा लोकेशन जो आहे तो 1,2 आहे. ह्याला म्हणायचं कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए. पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स काय? 1,2 आहे. हे 1 आणि 2 म्हणजे काय? 1 म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ओरिजिन पासून आणि 2 म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स आहे. तर पॉईंट ए चे जे कोऑर्डिनेट्स आहेत म्हणजे एक्स कोऑर्डिनेट म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, ओरिजिन पासूनचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स, आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे ओरिजिन पासूनचा व्हर्टिकल डिस्टन्स. या पॉईंट ए चे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत. असंच आणखी एक पॉईंट माहिती आहे बी. ठीक आहे. ह्याचे कोऑर्डिनेट्स फॉर एक्झाम्पल 3 आणि 5. 3 5 पहिला एक्स कोऑर्डिनेट असतो, मग वाय कोऑर्डिनेट. हा पॉईंट बी कुठे आहे? ओरिजिन पासून 3 युनिट हॉरिझॉन्टल चालायचं आणि 5 युनिट व्हर्टिकल चालायचं, मग पॉईंट बी पर्यंत पोहोचतो. या ए आणि बी पासून या ए बी मधला जर डिस्टन्स तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल, डिस्टन्स बिटवीन ए बी जर फाइंड आउट करायचं असेल, हे बेटा पायथागोरस थेरमने तो फॉर्म्युला मिळतो, मी डिराईव्ह करून दाखवलेलं आहे. याचे कोऑर्डिनेट्सला जर x1 y1 म्हणलं, याच्या कोऑर्डिनेट्सला जर x2 y2 म्हणलं, तर डिस्टन्स बिटवीन ए बी चा फॉर्म्युला काय आहे? x2 - x1 चा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 चा ब्रॅकेट. या दोन पॉईंट मधला डिस्टन्स इतका असतो. हा पहिला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. डिस्टन्स फॉर्म्युला म्हणायचा याला. काय म्हणायचं? डिस्टन्स फॉर्म्युला. ग्राफ वरती कुठलेही 2 पॉईंट आहेत, त्या 2 पॉईंट मधला डिस्टन्स फाइंड आउट करायला तुम्हाला सांगतात. डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला हा स्क्वेअर रूट ऑफ x2 - x1 चा स्क्वेअर प्लस y2 - y1 चा स्क्वेअर. याला x1 - x2 चा स्क्वेअर प्लस y1 - y2 चा स्क्वेअर लिहिला तरी उत्तर तेच येणार. ठीक आहे. याला x1 y1 म्हणण्याऐवजी ह्याला x1 y1 म्हणलं आणि याला x2 y2 म्हणलं तरी उत्तर तेच येणार, बरोबर का? डिस्टन्स फॉर्म्युला हा आहे. कुठल्याही 2 पॉईंट मधला डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. x1 y1 काय आहेत? पहिल्या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत, एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट. या दुसऱ्या पॉईंटचे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट, x2 y2. कोऑर्डिनेट म्हणजे ओरिजिन पासूनचा डिस्टन्स, एक्स कोऑर्डिनेट म्हणजे हॉरिझॉन्टल डिस्टन्स, वाय कोऑर्डिनेट म्हणजे ओरिजिन पासूनचा व्हर्टिकल डिस्टन्स. हे पहिला फॉर्म्युला लक्षात येते का? हा डिस्टन्स फॉर्म्युला. त्याच्यानंतर ना पहिला प्रॅक्टिस सेट पूर्ण डिस्टन्स फॉर्म्युल्यावरती, पहिला प्रॅक्टिस सेट पूर्ण डिस्टन्स फॉर्म्युल्यावर, फक्त डिस्टन्स फॉर्म्युल्यावर. दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये हे बेटा दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये 3 फॉर्म्युले लागायचे. कुठले कुठले बघा. हा पॉईंट ए, याचे कोऑर्डिनेट आहेत x1 y1. हा पॉईंट आहे बी, याचे कोऑर्डिनेट आहेत x2 y2. याला जोडणारी ही लाईन ए बी ला जोडणारी ही सेगमेंट आहे. याच्यावरती एक पॉईंट आहे सी नावाचा एक पॉईंट आहे. त्याचे कोऑर्डिनेट आपल्याला फाइंड आउट करायचे. त्याचे कोऑर्डिनेट एक्स आणि वाय आपल्याला फाइंड आउट करायचे. काय काय माहिती आहे बघा. ए पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती आहेत, बी पॉईंटचे कोऑर्डिनेट माहिती आहे. आणखी काय माहिती आहे? ए पासून सी पर्यंतचं अंतर आणि बी पासून सी पर्यंतचं अंतर हे माहिती आहे. हे एक्झॅक्टली डिस्टन्सच असेल असं काही नाही. हा रेशो असतो. ऍक्च्युअली काय असतो? रेशो. ऍक्च्युअल डिस्टन्स 2 आणि 3 असेल तर रेशो तुम्हाला काय पण दिलेला असेल, 4/6 दिला असेल किंवा रेशो 2/3 दिला असेल आणि हे काय असणार आहे? 4, हे 6 आणि हा 4 असणार, असं काहीतरी असेल. थोडक्यात काय, हा डिस्टन्स माहिती आहे, हा डिस्टन्स माहिती आहे असं कन्सिडर करा. आपल्याला फाइंड आउट करायचे पॉईंट सी चे कोऑर्डिनेट. ए चे कोऑर्डिनेट माहिती आहेत, बी चे कोऑर्डिनेट माहिती आहेत. फॉर एक्झाम्पल सोपं समजण्यासाठी हे कोऑर्डिनेट 3 आणि 2 आहेत. हे कोऑर्डिनेट आहेत 5 आणि 4. हा डिस्टन्स दिलाय 2 आणि हा डिस्टन्स दिलाय 1. हा डिस्टन्स दिलाय 1. हा डिस्टन्स 2, हा डिस्टन्स 1.
तर या पॉईंट सीचा एक्स कॉर्डिनेट आणि वाय कॉर्डिनेट कॅल्क्युलेट करण्यासाठी जे फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्याला म्हणायचं सेक्शन फॉर्म्युला. काय म्हणायचं त्याला? सेक्शन फॉर्म्युला. काय सांगतो सेक्शन फॉर्म्युला? या पॉईंट सीचा एक्स कॉर्डिनेट जर फाइंड आउट करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय? एम x2 n x1 अपॉन m प्लस y कॉर्डिनेट कसा फाइंड आउट करायचा? m y2 n y1 अपॉन m प्लस. बरोबर आहे, प्लसच आहे ना मध्ये का मायनस आहे? कुठे गेला फॉर्म्युला? प्लस आहे. ठीक आहे. तर पॉईंट सी चे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करण्याचा हा फॉर्म्युला. या दोन फॉर्म्युलेला काय म्हणायचं? सेक्शन फॉर्म्युला. ह्याच्यावरती प्रश्न विचार. ए आणि बी चे कोऑर्डिनेट दिलेले असतात, सी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायला सांगतात. प्रश्न कसा असतो? ए बी हे सेगमेंट आहे, त्या सेगमेंटवरती एक पॉईंट सी आहे, त्याचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करा म्हणतो. ए चे कोऑर्डिनेट दिलेले असतात, बी चे कोऑर्डिनेट दिलेले असतात. ए पासून सी पर्यंतचा डिस्टन्स दिलेला असतो आणि बी पासून सी पर्यंतचा डिस्टन्स, किंवा पॉईंट सी डिवाइड्स ए बी इन द रेशो 2:3 3:4 असं काहीतरी रेशो दिलेला असतो. म्हणजे तो एम आणि एन ची व्हॅल्यू दिलेली असते. बरोबर का? एम ची व्हॅल्यू दिलेली असते, x1 x2 दिलेला असतो, एन दिलेला असतो. एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट आपण फाइंड आउट करू शकतो. सेक्शन फॉर्म्युला लक्षात येते. हा पॉईंट बरोबर मध्ये जर असेल, हे बेटा हा पॉईंट बरोबर मध्ये जर असेल तर एम आणि एन ची किंमत 1 घ्यायची. किती घ्यायची? 1 घ्यायची. हा पॉईंट बरोबर मध्ये असेल तर हाच फॉर्म्युला मिड पॉईंट फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट होतो. कशामध्ये कन्वर्ट होतो? मिड पॉईंट फॉर्म्युला. एम ची किंमत 1, एन ची किंमत पण 1, m1 n1 1 प्लस 1 या फॉर्म्युल्याला म्हणायचं मिड पॉईंट फॉर्म्युला. सिमिलरली y इज इक्वल टू y2 प्लस y1 अपॉन 2 या फॉर्म्युल्याला काय म्हणायचं? मिड पॉईंट फॉर्म्युला. हा पॉईंट सी बरोबर एबीच्या मध्ये असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा. नाव काय लिहायचं याला? मिड पॉईंट फॉर्म्युला म्हणायचं. याला काय म्हणायचं? मिड पॉईंट फॉर्म्युला. तिसरा फॉर्म्युला या प्रॅक्टिस सेट मध्ये 3 पॉईंट आहेत, ग्राफवरचे 3 पॉईंट आहेत, ए बी सी. ए चे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1, बी चे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2, सी चे कोऑर्डिनेट्स आहेत x3 y2. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सेंट्रॉइड. काय फाइंड आउट करायचं आहे? सेंट्रॉइड. सेंट्रॉइड म्हणजे काय? 3 मीडियन्स जिथे इंटरसेक्ट होतात त्याला सेंट्रॉइड म्हणायचं. मीडियन म्हणजे काय? या बीसीचा काहीतरी मिड पॉईंट असणार आहे. या बीसीचा बरोबर मधला पॉईंट आणि समोरचा व्हर्टेक्स ला जोडणारी लाईन याला म्हणायचं मीडियन. मीडियन ट्रायंगलचे 2 तुकडे करते, 2 इक्वल पार्ट्स करते. एक मीडियन, तशीच आणखी एक मीडियन ड्रॉ करतो. एसीचा हे मिड पॉईंट आहे, या मिड पॉईंटला आणि व्हर्टेक्सला जोडणारी लाईन हे एक मीडियन आहे. दोन्ही मीडियन जिथे इंटरसेक्ट झाले त्या पॉईंटला म्हणायचं सेंट्रॉइड. त्याला काय म्हणायचं? सेंट्रॉइड जी. ठीक आहे, सेंट्रॉइड जी. या जी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. जी चे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे. जी चा एक एक्स कोऑर्डिनेट असणार, एक वाय कोऑर्डिनेट असणार. ओरिजिन पासूनचा हॉरिझॉन्टल डिस्टन्सला एक्स कोऑर्डिनेट म्हणायचं, ओरिजिन पासूनचा व्हर्टिकल डिस्टन्सला वाय कोऑर्डिनेट. एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइडेड बाय 3 आणि वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइडेड बाय 3. एवढा सोपा फॉर्म्युला आहे. याला कुठला फॉर्म्युला म्हणायचं? सेंट्रॉइड फॉर्म्युला म्हणायचं. काय म्हणायचं? सेंट्रॉइड फॉर्म्युला. ठीक आहे, सेंट्रॉइड फॉर्म्युला. 3 पॉईंट दिलेला असतो, त्याचा सेंट्रॉइड फाइंड आउट करायला सांगतात. एक्स कोऑर्डिनेट कसा फाइंड आउट करायचा? x1 प्लस x2 प्लस x3 डिवाइडेड बाय 3. वाय कोऑर्डिनेट कसा फाइंड आउट करायचा? y1 प्लस y2 प्लस y3 डिवाइडेड बाय. येते लक्षात? दुसरा प्रॅक्टिस सेट ह्याच्यावरती आहे आणि शेवटचा प्रॅक्टिस सेट स्लोप वरती आहे. पॉईंट ए आहे, पॉईंट बी आहे. याचे कोऑर्डिनेट्स आहेत x1 y1, याचे कोऑर्डिनेट्स आहेत x2 y2. ही लाईन किती तिरपी आहे? ही लाईन किती तिरपी आहे त्याचा स्लोप कसा कॅल्क्युलेट करायचा? स्लोप ऑफ ए बी, त्या स्लोपला नाव आहे m, त्याला आणखी एक नाव आहे tan थीटा. तो किती असतो? y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. एवढे फॉर्म्युले लागायचे. स्लोपचा फॉर्म्युला काय? 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट जर माहिती असेल तर स्लोपचा फॉर्म्युला आहे y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. किती फॉर्म्युले आहेत? एक डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉईंट फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला आणि स्लोप. 5 फॉर्म्युले आहेत. 5 फॉर्म्युले आले तर 10 मार्क मिळतील. किती मार्क मिळतात? 10 मार्क मिळतील. अ लाईन मेक्स अन अँगल 45 डिग्री विथ पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस. एक्स एक्सिसला 45 डिग्रीचा अँगल बनवते लाईन. सो द स्लोप ऑफ द लाईन इज, स्लोपचा फॉर्म्युला माहिती, स्लोप ह्यालाच एम नाव आहे, ह्यालाच टॅन थीटा नाव आहे. बरोबर. एम इज इक्वल टू टॅन थीटाची व्हॅल्यू माहिती आहे बघा 45. टॅन 45 किती असतो? टॅन 45 किती आहे?
तर स्लोप एम किती आहे 1 आहे. या लाईनचा स्लोप किती आहे 1 आहे. त्याच्यानंतर ना डिस्टन्स ऑफ पॉइंट 3-4 फ्रॉम ओरिजिन. ओरिजिनचे कोऑर्डिनेट 0-0. एक पॉइंट आहे, काय नाव त्याचं, काय नाव म्हणलेलं नाही, 3-4, याला ए म्हणतो. तर हा ओ ए डिस्टन्स कसा मिळेल? डिस्टन्स बिटवीन ओ ए चा फॉर्म्युला काय? स्क्वेअर रूट ऑफ x2 मायनस x1 3 मायनस 0 चा स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 3 चा स्क्वेअर 9 4 चा स्क्वेअर 16 स्क्वेअर रूट ऑफ 25 इज, हा डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट, 5च फॉर्म्युले, डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला, मिड पॉइंट फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला आणि स्लोप. पहिल्या क्वेश्चनसाठी स्लोपचा फॉर्म्युला वापरलो, दुसऱ्या क्वेश्चनसाठी डिस्टन्स फॉर्म्युला वापरलो. तिसरा क्वेश्चन, सेगमेंट ए बी इज पॅरलल टू वाय ऍक्सिस. ही एक्स ऍक्सिस आहे, ही वाय ऍक्सिस आहे. या वाय ऍक्सिसला पॅरलल असणारी लाईन उभी असणार आहे, बरोबर का? कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स काय? 1,3 आहे. पॉइंट ए इकडे 1,3. देन द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी कुठले असणार आहेत? या लाईनवरती जो दुसरा पॉइंट बी असणार आहे त्याच्यासाठी त्याचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय असणार आहे? 1च असणार आहे. या लाईनवरच्या प्रत्येक पॉइंटसाठी एक्स कोऑर्डिनेट किती आहे? हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे? एक्स कोऑर्डिनेट 1 आहे, बरोबर का? 1 कुठे आहे बघा ऑप्शन मध्ये, एक्स कोऑर्डिनेट 1 कुठे आहे? इकडेच आहे. तर 1 मायनस 3 हे 1 मायनस 3 इकडे आहे बघा पॉइंट, 1 मायनस 3 हाच पॉइंट फक्त या लाईनवरती आहे, बाकीचे 3 पॉइंट या लाईनवरती नाही आहेत. येते का लक्षात? स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस, हा हे महत्वाचं आहे बघा. एक्स ऍक्सिसचा जो स्लोप असतो तो असतो 0. एक्स ऍक्सिसचा स्लोप किती असतो? 0. आणि वाय ऍक्सिसचा स्लोप जो असतो तो असतो नॉट डिफाईन्ड. का बरं 0 असतो? स्लोप म्हणजे एम, त्याचा फॉर्म्युला माहिती आहे, टॅन थीटा. एक्स ऍक्सिसचा अँगल 0 आहे, बरोबर का? एक्स ऍक्सिसला चिटकून जर एक लाईन असेल अशी तर त्याचा अँगल एक्स ऍक्सिस बरोबर 0 डिग्री. टॅन 0 किती असतो? टॅन 0 0 असतो. तर स्लोप किती असणार आहे एक्स ऍक्सिसचा? एक्स ऍक्सिसचा स्लोप किती असणार आहे? 0. आणि वाय ऍक्सिसचा स्लोप किती असणार आहे? विचारलेलं नाही आहे पण विचारतात. हा अँगल एक्स ऍक्सिस बरोबर किती आहे? 90 डिग्रीचा आहे. तर वाय ऍक्सिस थीटाची व्हॅल्यू 90 आहे, टॅन 90 नॉट डिफाईन्ड. तर स्लोप किती असणार आहे? नॉट डिफाईन्ड. किती असणार आहे? नॉट डिफाईन्ड. एक्स ऍक्सिसचा स्लोप 0, वाय ऍक्सिसचा स्लोप नॉट डिफाईन्ड. राहील लक्षात? प्रश्न विचारतात. कोऑर्डिनेट्स ऑफ ओरिजिन. ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स काय असतात? ओरिजिनचे कोऑर्डिनेट्स 0 0 असतात, बरोबर का? फ्रॉम द पॉइंट डॅश पॉइंट लाईज टू द राईट साइड ऑफ ओरिजिन ऑन एक्स ऍक्सिस. हे बेटा ओरिजिनच्या राईट साइडला पॉइंट आहे, ह्यापैकी कुठला पॉइंट ओरिजिनच्या राईट साइडला सांगा. पॉइंट फ्रॉम द फॉलोइंग पॉइंट्स, खालच्या दिलेल्या पॉइंट पैकी पॉइंट लाईज ऑन द राईट साइड ऑफ द ओरिजिन ऑन एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वरती आहे. आता जर पॉइंट राईट साइड वरती एक्स ऍक्सिस वरती असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स किती असणार आहे? 0 असणार, बरोबर का? म्हणजे दुसरी व्हॅल्यू 0 असणार आहे. दुसरी व्हॅल्यू 0 ह्याची पण आहे, ह्याची पण आहे. पण हा पॉइंट लेफ्ट साइडला आहे, ओरिजिनच्या लेफ्ट साइडला आहे. हा पॉइंट ओरिजिनच्या राईट साइडला, बरोबर का? तर ओरिजिनच्या राईट साइडला एक्स ऍक्सिस वरती असणारा पॉइंट कुठला आहे? हा. नाहीतर काय करायचं? सगळे पॉइंट प्लॉट करून बघायचे आणि प्रश्नात एक पॉइंट इकडे भेटेल, एक पॉइंट इकडे भेटेल, एक पॉइंट इकडे भेटेल, एक पॉइंट इकडे. काय विचारलंय? ओरिजिनच्या राईट साइडला एक्स ऍक्सिस वरती कोण आहे? हा पॉइंट आहे म्हणायचं. ड्रॉ करून बघू शकतो. सेगमेंट ए बी इज पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आता एक्स ऍक्सिसला पॅरलल आहे. अँड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए. पॉइंट ए चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 1 3 आहे. देन द कोऑर्डिनेट्स ऑफ बी. या लाईनवरती आणखी एक पॉइंट बी आहे, त्याचे कोऑर्डिनेट काय असणार आहे? काय काय असे ना त्याचे कोऑर्डिनेट, त्याचा वाय कोऑर्डिनेट तर 3च आहे बघा. या लाईनवरचा प्रत्येक पॉइंटचा व्हर्टिकल डिस्टन्स 3च आहे. ओरिजिन पासूनचा व्हर्टिकल डिस्टन्स किती आहे? 3 आहे. तर वाय कोऑर्डिनेट 3च पाहिजे. वाय कोऑर्डिनेट 3 फक्त ह्याचाच आहे. समजत नसेल तर ही लाईन ड्रॉ करायची आणि हे पॉइंट प्लॉट करायची. या लाईनवरती हेच पॉइंट येणार, बरोबर. सेगमेंट ए बी इज पॅरलल टू वाय ऍक्सिस. पहिल्यासारखाच क्वेश्चन आहे, जुने क्वेश्चन तुम्ही बघा. काय म्हणलंय बघा, फाइंड द स्लोप. स्लोपचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. स्लोपचा फॉर्म्युला 5च फॉर्म्युला आहेत, त्यातला एक फॉर्म्युला बघा. स्लोपचा फॉर्म्युला काय? y2 मायनस y1 x2 मायनस x1. 2 पॉईंट दिलेले आहेत, 2 पॉईंट दिलेले आहेत. या पॉईंट ए चे जे कोऑर्डिनेट आहेत त्याला म्हणायचं x1 y1, त्याला म्हणायचं x2 y2. फॉर्म्युला टाकल्यावर स्लोपची व्हॅल्यू मिळते. स्लोपचा फॉर्म्युला माहिती आहे, 30 डिग्री. एक्स ऍक्सिस बरोबर अँगल किती आहे त्या लाईनची? 30 डिग्री. टॅन 30 डिग्री किती असतो? टॅन 30 डिग्री किती असतो? टॅन 30 डिग्री. त्याच्यासाठी टेबल बनावं लागेल मागे, बरोबर.
पेपरच्या बॅक साईडला टेबल बनवून ठेवायचं. साइन 30 डिग्री किती आहे 1/2, कॉस 30 डिग्री किती आहे √3/2, बरोबर का. तर टॅन 30 डिग्री किती आहे 1/√, बरोबर 1/√45. टॅन 45 किती असतो, टॅन 45 1 असतो. स्लोप किती असणार आहे, 2 पॉईंट दिलेले आहेत, बरोबर का. त्यांचा मिड पॉईंट शोधायचा आहे. मिड पॉईंट फॉर्म्युला काय, एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय, x1 + x2 डिवाइडेड बाय 2. वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय, y1 + y2 डिवाइडेड बाय 5च फॉर्म्युला, त्यातला हा फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला, या 2 पॉईंट मधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा. हेच होतं बघा क्वेश्चन वरती, ओरिजिन आणि या पॉईंट मधला डिस्टन्स फाइंड आउट करायचा. डिस्टन्स फॉर्म्युलाने फाइंड आउट करायचा. 5 युनिट चालतात का नाही. 2 पॉईंट दिलेले आहेत, त्यांचा मिड पॉईंट फाइंड आउट करायचा मिड पॉईंट फॉर्म्युलाने. 3 पॉईंट दिलेले आहेत, त्यांचा काय फाइंड आउट करायचा आहे, सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा आहे. सेंट्रॉइड मधला सुद्धा वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे. सेंट्रॉइड पॉईंटचा वाय कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा. वाय कोऑर्डिनेट कसं फाइंड आउट करायचा, y1 + y2 + y3 डिवाइडेड बाय 3. स्लोप फाइंड आउट करायचा आहे. स्लोप दिलेला आहे हे बेटा, पॉईंट ए बी सी आर कोलिनियर. 3 पॉईंट आहेत, ए बी सी, ए बी आणि सी, हे कोलिनियर आहे म्हणून सांगितलं. स्लोप ऑफ लाईन AB, एबीचा स्लोप किती आहे -1/2 आहे, बरोबर का. स्लोप ऑफ AB -1/2. स्लोप ऑफ BC किती असणार आहे, तेवढाच असणार आहे. ह्याचा जेवढा स्लोप आहे तेवढा स्लोप ह्याचा पण असणार. याचा -1/2 आहे तर ह्याचा पण -1/2. हीच लाईन आहे, ह्याचा तिरपापणा आणि ह्याचा तिरपापणा तेवढाच आहे. ही लाईन जेवढी तिरपी आहे AB, तेवढीच तिरपी हे पण आहे, कारण एकाच लाईनवरती 3 पॉईंट आहे. येते का लक्षात. M इज द मिड पॉइंट. AB ची लांबी 8.6 आहे. फाइंड AM. हे बेटा AB याची लांबी दिली 8.6, ठीक आहे. M मिड पॉइंट आहे. काय फाइंड आउट करायला सांगितलंय, फाइंड AM. 8.6 चा अर्ध किती होते, 8.6 चा अर्ध किती होते 4.3. हे 10वीचा प्रश्न आहे का. राइट द इक्वेशन ऑफ एक्स एक्सिस अँड वाय एक्सिस. हे बेटा इक्वेशन ऑफ एक्स एक्सिस काय बघा, या एक्स एक्सिसचं नाव काय, या एक्स एक्सिसला एक नाव आहे. या एक्स एक्सिसवरच्या प्रत्येक पॉईंटचा व्हर्टिकल डिस्टन्स 0 असल्यामुळे या लाईनचं नाव आहे y = 0. उलट आहे नाव, एक्स एक्सिसचं नाव काय, y = 0. आणि वाय एक्सिसवरच्या प्रत्येक पॉईंटचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स 0 आहे, म्हणून याचं नाव आहे x = 0. या लाईनसाठी काय ट्रू आहे, या लाईनसाठी, या लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटसाठी काय ट्रू आहे, त्या प्रत्येक पॉईंटचा, या लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटचा y कोऑर्डिनेट 0 आहे, म्हणून याचं नाव y = 0. या लाईनवरच्या प्रत्येक पॉईंटचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स 0 आहे, ओरिजिन पासूनचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स 0 आहे. या पॉईंटचा ओरिजिन पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे 0 आहे. याचा ओरिजिन पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती आहे 0 आहे. म्हणून या लाईनचं नाव आहे x = 0. एक्स एक्सिसचं नाव असतो y = 0, वाय एक्सिसचं नाव असतो x = 0. लक्षात राहील. फ्रॉम द गिवन नंबर लाईन फाइंड डिस्टन्स बिटवीन AB. ए आणि बी मधला डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. 1 2 3 4 5 6 युनिट आहे, बरोबर. ए आणि बी मधला अंतर विचारलंय, 3री 4थीतल्या विद्यार्थ्याला विचारलं तरी लिहिता येते. कसा फाइंड आउट करायचा, मोठा कोऑर्डिनेट मायनस छोटा कोऑर्डिनेट. 3 - -3 करायचं. काय करायचं, 3 - -3, मोठा कोऑर्डिनेट मायनस छोटा कोऑर्डिनेट किती येतो 6. हे बेटा 2 पॉईंट दिलेले आहेत, काय फाइंड आउट करायचंय, टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन PQ. डिस्टन्स फॉर्म्युलाने डिस्टन्स फाइंड आउट करायचं. डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला. जुने क्वेश्चन आहे बघा, हे 20चे वगैरे क्वेश्चन आहे, पण तेच आहे बघा. 2 पॉईंट दिलेले आहेत, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचं. 5 फॉर्म्युल्यापैकी एक फॉर्म्युला यूज होणार आहे फक्त. हे बेटा 2 पॉईंट दिलेले आहे, मिड पॉईंट फाइंड आउट करायचं. 3 पॉईंट दिलेले आर नॉट कोलिनियर. व्हेरीफाय वेदर हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत का नाही, हे कसं चेक करायचं. या 2 पॉईंटचा स्लोप फाइंड आउट करायचा. या 2 पॉईंटचा स्लोप फाइंड आउट करायचा. दोघांचे स्लोप, एबीचा स्लोप आणि बीसीचा स्लोप जर सेम आला नाही तर 3 पॉईंट कोलिनियर नाही आहेत म्हणायचं, बरोबर. याचा स्लोप फाइंड आउट करायचा एबीचा, त्याच्यानंतर ना बीसीचा स्लोप फाइंड आउट करायचा. दोघांचा स्लोप वेगवेगळा आला तर कोलिनियर नाही आहे, स्लोप सेम आला तर कोलिनियर आहे म्हणायचं. 3 पॉईंट एका लाईन वरती आहेत म्हणायचं. स्लोप सेम आला म्हणजे कोलिनियर आहेत, आर कोलिनियर म्हणायचं. स्लोप ऑफ द लाईन पासिंग थ्रू हे 2 पॉईंट, स्लोपचा फॉर्म्युला y2 - y1 / x2 - x1. या 2 पॉईंटचा स्लोप y2 - y1 / x2 - x1. हे 2 पॉईंट आहेत, काय फाइंड आउट करायला सांगितलंय, स्लोप y2 - y1 / x2 - x1.
3 पॉईंट दिलेले कोलिनियर आहे का चेक करायला सांगितलं. या दोघांचा स्लोप या दोघांचा स्लोप कॅल्क्युलेट करायचं. सेम आला तर कोलिनियर आहे, सेम नसेल तर कोलिनियर नाही. दोघातला डिस्टन्स फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करायचं. 5च फॉर्म्युले आहेत बघा. सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं आहे. 3 पॉईंट दिलेले आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? सेंट्रॉइड. सेंट्रॉइडचा एक्स कोऑर्डिनेट x1 + x2 + x3 डिवाइडेड बाय 3, y कोऑर्डिनेट y1 + y2 + y3 डिवाइडेड बाय. स्लोप फाइंड आउट करायचं 2 पॉईंट मधला. 2 पॉईंट मधला स्लोप फाइंड आउट करायचं. म्हणजे ठरलेलं काय विचारणार आहे? 5 फॉर्म्युले पाठ करा, 10 मार्क मिळवा, असं आहे. येत आहे का लक्षात? प्रश्न थोडे बघून जायचे. काय विचारलंय, कसं सॉल्व्ह केलंय, सगळं आहेच आपल्याकडे. बरोबर. 1 तास जर तुम्ही प्रिपरेशन केलात तर 10 मार्क इथंच झाले. बरोबर का? मॅथ्स मध्ये 10 मार्क इथंच झाले का नाही? स्लोप विचारलेला आहे. हे क्वेश्चन थोडेसे अवघड आहे. हे बेटा, काही वेळेस इथं मिड पॉईंट फॉर्म्युला, काही वेळेस इथं सेक्शन फॉर्म्युला यूज करावा लागणार. ए चे कोऑर्डिनेट दिलेत, बी चे कोऑर्डिनेट दिलेत, पी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. आता पी कुठे आहे म्हणून सांगितलंय, बरोबर मधला पॉईंट आहे म्हणून सांगितलं, तर मिड पॉईंट फॉर्म्युलेने कॅल्क्युलेट करताय. बरोबर. जर पी इकडे असला असता, ए पासून पी पर्यंत डिस्टन्स, बी पासून पी पर्यंत डिस्टन्स, एम आणि एन ची व्हॅल्यू दिली असती, सेक्शन फॉर्म्युलेने कॅल्क्युलेट करावं लागणार. ए चे कोऑर्डिनेट दिलेत, बी चे कोऑर्डिनेट दिलेत. बरोबर का? इथून इथपर्यंत डिस्टन्स 3 दिलाय, इथून इथपर्यंत डिस्टन्स 1 दिलेला आहे. तर फॉर्म्युला कुठला वापरणार? मिड पॉईंट का सेक्शन? सेक्शन फॉर्म्युला वापरायचा. एम x1 + n x2 डिवाइडेड बाय m + n. y कोऑर्डिनेट कसा फाइंड आउट करायचा? त्या पॉईंट पी चा y कोऑर्डिनेट कसा फाइंड आउट करायचा? my2 + ny1 अपॉन m + n. बरोबर का? 3 पॉईंट दिलेले आहेत, नाही 4 पॉईंट दिलेले आहेत. शो दॅट एबीसीडी इज पॅरलेलोग्राम. हे पॅरलेलोग्राम आहे म्हणून प्रूव्ह करायचं आहे. पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी काय? हे बेटा, पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी काय? समोर समोरचे साईड एकमेकाला पॅरलेल असतात का नाही? याचा स्लोप सेम असायला पाहिजे. याचा स्लोप म्हणजे कोणाकोणाचा स्लोप बघा. त्याचं नाव जर तुम्ही असं लिहिलं ए बी सी डी, तर एबीचा आणि सीडीचा स्लोप ऑफ एबी आणि स्लोप ऑफ सीडी हे सेम असायला पाहिजे. आणखी काय कंडिशन असायला पाहिजे? स्लोप ऑफ बीसी आणि स्लोप ऑफ एडी हे जर सेम असेल, एवढ्या 2 गोष्टी जर मिळाल्या, 4 स्लोप फक्त फाइंड आउट करायचे. हे 2 स्लोप सेम असायला पाहिजे, हे 2 स्लोप सेम असायला पाहिजे, असणारच आहे. बरोबर का? म्हणून हा पॅरलेलोग्राम आहे म्हणायचं. एबीचा स्लोप, बीसीचा स्लोप, सीडीचा स्लोप, एडीचा स्लोप, 4 स्लोप फाइंड आउट केले. ह्याचा स्लोप सेम आहे म्हणायचं, ह्याचा स्लोप सेम आहे, म्हणून हा पॅरलेलोग्राम आहे.